आज हे दोघही भाऊ एकत्र येत आहेत. माझ्या दृष्टीने दोघांच्याही राजकीय अस्तित्वाकरता. याचं कारण त्या दोघांनाही याची कल्पना ही जर का संधी आपण गमावली आणि या वेळेला आपण हरलो तर पुन्हा राजकारणात आणि आपला जो काही गड आहे ठाकरे शिवसेनाचा म्हणून जो गड आहे तो गड मुंबईचा जर का ताब्यात भाजपच्या ताब्यात गेला तर आपलं अस्तित्व संपेल. एक प्रकारे ठाकरे नावाचं अस्तित्व त्या दोन्ही पक्षांचं स्वतःचं अस्तित्व आणि मुंबई मुळात शिवसेना जी काही सुरू झाली ती मुंबईतनं. आता आपल्या पहिल्या निवेदनात असं आलं की नगराध्यक्षांच्या निवडणुकीत एका उद्धव ठाकरे तर बाहेर पडले नाहीत, मनसेचा तर कोणी उमेदवारही नव्हता. कारण मुळात यांची जी ताकद आहे ती शहरी आहे. मुंबई, ठाणे, कल्याण याच भागात आहे. त्याच्याबरोबर थोडंसं पुण्याचं जोडलं त्यांनी आणि या शहरी बेल्ट पुरता. आता असा जर का विचार केला फायनान्शियली तर एकट्या मुंबईचं बजेट असतं 75,000 कोटी. त्याच्यामुळे इतर नगरपालिकांचं बजेट कुठे, सर्व नगरपालिकांचं आणि एकट्या मुंबईचं. त्याच्यामुळे फायनान्शियली मुंबई अर्थात महत्वाची, जागतिक दृष्ट्या मुंबई महत्वाची. त्याच्यामुळे ते जे स्ट्रॅटेजी आखत आहे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. प्रत्येक पक्ष प्रत्येक व्यक्ती आपापल्या दृष्टीने स्ट्रॅटेजी आखतो आणि तीच आखत आपलं अस्तित्व जिथून सुरू झालं ती मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे. त्याचबरोबर आपण आपल्या दोघांचंही अस्तित्व सुद्धा राजकारणात राहिलं पाहिजे. याचं कारण जर या निवडणुकीत भाजपने या दोन बंधूंचा पराभव केला तर मनसेची अवस्था 2014, 2019, 2024 लागोपाठ 2 वेळा त्यांना एकही आमदार जिंकता आलेला नाही. ते कुठे पुन्हा एकदा येणार आहे. जयंतराव सुभाष यांच्याकडे जातो. महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राचं नेतृत्व ज्या नेत्यांना करायचं आहे तो नेता निमशहरी भागामधल्या निवडणुकांकडे डोळेझाकपणा करू शकत नाही. सुभाष, एक मुद्दा, शहरी भागातली शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोहोचवली. आजच्या घडीला ही ग्रामीण भागातली शिवसेना तुम्ही काही म्हणा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये काम करते. कालच स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये 63-64 नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या सत्कार कार्यक्रमाचं एक आयोजन एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला आणि तिथे लक्षात आलं की ग्रामीण भागातले अनेक लोक, अनेक नेते, नव्यानं आलेले, जोडलेले, जुने, हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये काम करतायत, जे पूर्वी एक संघ शिवसेनेमध्ये काम करत होते. भाजपच्या आणि एकूणच महायुतीच्या या झंझावातामध्ये दोन ठाकरे बंधूंची ही युती किती तग धरू शकेल, तिला किती यश मिळेल आणि मुंबई महानगरपालिकेचं एकंदरीत सगळं निवडणुकीचं गणित या दोन भावांच्या एकत्र येण्यामुळे किती पालटेल. सुभाष, मुख्य म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेत ही राजकीय अपरिहार्यता ज्याला म्हणावी लागेल आपल्याला. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत ते वेगवेगळे लढले. 2007च्या निवडणुकीपासून ते वेगवेगळे लढले आणि आपण पाहिलं की 2012च्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांना काही प्रमाणामध्ये यश मिळालं होतं, पण ते त्यानंतर टिकवता आलं. परिस्थिती अशी राज ठाकरेंसाठी आली की त्यांना त्यांच्या मुलाला माहीम विधानसभा मतदारसंघामधून, विधानसभा मतदारसंघ आहे तिथून सुद्धा त्यांना निवडून आणता आलं नाही. जो मतदारसंघ एकेकाळी MNSचाच आमदार तिथून निवडून आला होता. त्यामुळं संपूर्ण प्रमाणामध्ये राजकीय नेता जेव्हा विचार करत असतो त्यावेळेला तो आपल्या बरोबरच आपल्या मुलाबाळांचा पण विचार करत असतो. कारण राजकारण हे आता बिझनेस झाले. त्यामुळे ही बिझनेसचं जो उत्तराधिकारी कोण असणार आहे त्याची पण व्यवस्था ते त्यांच्या हयातीतच करून ठेवतात आणि त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीतच उद्धव ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष नेमलं होतं आणि या कार्यकारी अध्यक्ष नेमण्यावरूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाद झाला होता. तर राज ठाकरे यांना आपली जी विरासत आहे, आपलं जे काही राजकीय त्यांचा पक्ष आहे तो कशा प्रकारे पुढे चालवायचा, जर आपल्या मुलाला जर आपण जिंकून आणू शकत नाही तर हा एक विषय होता. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा जो
वोट शेअर आहे तो सतत कमी होताना आपल्याला दिसतोय. 2024चा जर आपण विधानसभा निवडणूक बघितली तर 12.38% एवढा वोट शेअर हा एकनाथ शिंदे यांचा आहे आणि साधारणतः 9.9 म्हणजे साधारणतः 10% वोट शेअर जो आहे तो उद्धव ठाकरेंचा आहे. ही महाराष्ट्रभरातला मी प्रबोधतोय आणि शिवसेनेचा सुभाष शेअर शिर्के, हा तुमचं फूट नेटवर्क पाडण्याचा थोडंसं प्रयत्न जो गडबडलेलं आहे आहे. तो एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ही राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याची लढाई होती म्हणून त्यांनी मुंबईपुरती राज ठाकरे यांना पहिल्यांदा हाक दिली आणि आता दिसतंय की बाकी महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा हे दोघे जण एकत्र येणार.